जाऊ दे. तर त्यावेळेस अर्जुन म्हणला की मला दुसरं काही दिसत नाही, मला फक्त डोळा दिसतो. तसा येणाऱ्या बॅलेट बॉक्सवर, येणाऱ्या बॅलेट पेपरवर किंवा येणाऱ्या बॅलेट मशीनवर तुम्हाला फक्त घड्याळच दिसलं पाहिजे आणि त्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून अधिकृत आपले जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. मी तुमच्या एकाच छिद्रामुळे ते बुडून जाईल, त्यामुळे तुमचं एक एक मत महत्वाचं आहे. या भ्रष्टाचाराच्या विळख्याला जर संपवायचं असेल तर आम्हाला तोला मोलाची माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाहिजे की जिथं सीओच्या वर आर्ग्युमेंट करता येईल, सीओच्या वर प्रस्ताव व्यक्त करता येईल आणि महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या योजना असतील त्या ह्या गटामध्ये लागू करता येईल. मी तुम्हाला आज खास करून सांगतो महत्वाच्या बाबी करून द्या. तुम्हाला माझा परिचय आहे का सर्वांना? नक्की आहे का? आवाज आहे ना माझ्यापर्यंत? तरी पण परत एकदा करून देतो. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील, त्याचप्रमाणे माननीय नामदार मकरंद आबा पाटील, माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार नितीन काका पाटील, त्याचप्रमाणे आन भैयासाहेब, साहिल बाबा, सतीश अण्णा यांना माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्यासाठी ह्या इथून पुढे येणाऱ्या काळात प्रत्येक तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. माझ्याकडे पूर्वी कोणतेही पद नसताना शिंदे साहेबांच्या माध्यमातून, मकरंद आबांच्या माध्यमातून मी तुम्ही बसलेल्या जागेवरचे पेवर्स ब्लॉकचं काम असेल, मागे जो सभागृह असेल, हा आपण आमदार फंडातून मंजूर केलेला आहे आणि वनवासवाडीमध्ये बहुतेक भागातील झालेली कामे हे येथील सदस्य असलेल्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. प्रशासनाचा तगडा अनुभव माझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात तुमची जी काही कामे असतील ती सर्व मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही मला गाड्या या चिन्हासमोरील बटन दाबून, त्याचप्रमाणे माझ्यावर पंचायत समितीसाठी कोमलते आहेत त्यांच्यासमोरील गाड्या या चिन्हासमोरील बटन दाबून मला येणाऱ्या 5 तारखेला आपण आशीर्वाद रूपी मला मतदान करा, एवढं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो.